जिल्ह्यातील धरणामधून जायकवाडीला 8 टीएमसी पाणी सोडण्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकवटले आहेत। पाण्यासाठी संघर्ष करून कडवा विरोध करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी नगर येथील विश्रामगृहावर बैठक घेतली। विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की जिल्ह्याचं हक्काचं पाणी अडवण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्रित लढण्याची आवश्यकता आहे। तसेच शिवसेना भाजपाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करून ठोस निर्णय घेण्याच्या मुद्द्यावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येणार आहे। लढा असं म्हणणार नाही मी, असं आहे की एकतर हा विनाकारण जो प्रादेशिक वाद उफरवण्यात चाललेला आहे नगर, नाशिक आणि मराठवाड्याच्या बाबतीमध्ये, याच्यामध्ये एक सरकारने काहीतरी निश्चित भूमिका घेतली पाहिजे। कारण हा काही एकामेकाच्या विरोधात काही भूमिका घेऊन किंवा त्या बाबतीमध्ये विनाकारण काही हिंसक काही गोष्टी काही हिंसक वळण लागू नये या सगळ्या आंदोलनाला, म्हणून राज्याच्या प्रमुखांना याच्यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे। म्हणून माझं स्पष्ट मत आहे की पॉलिटिकल स्कोरिंग हा प्रश्नच नाही आहे या विषयामध्ये, की तर सामंजस्यानेच प्रश्न हा सोडला पाहिजे। शेवटी पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि आपल्याला याचा विचार करताना सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे या भूमिकेशी मी पहिल्यापासून होतो। परंतु जर निवड अधिकाऱ्यांच्याच भरोश्यावर आम्ही जर निर्णय घेण्याची जर भूमिका मांडणार असू, मग सरकारचं अस्तित्व काय? हे शासनाचं अस्तित्व हे लोकप्रतिनिधींच्या वर अवलंबून आहे, नोकरशाहीवर अवलंबून नाही आहे। आज आम्ही नोकरशाहीला एवढं डोकर बसून ठेवलेलं आहे किंवा त्या काही कुठले तरी जुने निर्णय पुढे करून त्यावर आधारित काही आम्ही निर्णय घेणार आणि शासन फक्त बघायची भूमिका घेणार आहे का? कोणत्याही शासनाला याच्यामध्ये कल्याणकारी राज्यामध्ये आपल्या राज्यातल्या जनतेच्या हिताचे निर्णय करताना मला असं वाटतं की त्यांनी सामंजस्याचा मार्ग त्यात कसं निघेल यासाठी आम्ही खरं म्हणजे विचारमंथन केलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांची त्याच्यामध्ये वेळ घ्यायची ठरवली। शिवसेना सध्या स्वाभिमान गहाण ठेवलेला पक्ष आहे, त्यांनी आता अस्तित्वही गमावलं आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। पाणी प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीनंतर विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते। एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बाजू मांडायची आणि शेतकऱ्यांसाठी काहीच न करणाऱ्या सरकारमध्ये सामील राहायचं अशी दुटप्पी भूमिका घेण्यापेक्षा शिवसेनेनं सरकारमधून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाहीर भूमिका मांडावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या पाहिजेत, त्यांना पॅकेज दिलं पाहिजे असं म्हणणारी शिवसेना स्वतःला पॅकेज मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विसरून गेली। सरकारमध्ये त्यांना कोणी विचारतही नाही, त्यामुळे त्यांना प्रचंड नैराश्यही आलं आहे असंही ते शेवटी बोलताना म्हणाले। शिवसेनेच्या बाबतीमध्ये तर खरं म्हणजे किती बोला हा प्रश्न आहे। आपले म्हणजे स्वतःची त्यांनी जी काही स्वतःचं एक अस्तित्वच त्यांनी घालून बसलेलं आहे आणि त्यामुळे या संघटनेमध्ये एकतर नेतृत्व हे झालेलं आहे, त्या संघटनेचं नेतृत्व राहिलं नाही आणि एकतर आपलं स्वतःचं स्वाभिमान त्यांनी गाण ठेवलेलं आहे। सरकारमध्ये राहून सरकारवरच टीका करण्यापेक्षा आजही त्यांची जर तेवढी भूमिका आहे, राज्याच्या जनतेला न्याय मिळत नाही जर भूमिका आहे, दुष्काळी भागातल्या जनतेला सरकार काही करू शकलं नाही अशी त्यांची भूमिका आहे, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे। मला वाटतं एवढंच मार्ग त्याच्यापुढे शिल्लक आहे। परंतु सत्तेतून बाहेर आम्ही सत्तेत राहणार आहोत असं सांगायचं, कारण त्यांचे स्वतःचे बरेच घोटाळे आहेत ना। मुंबई महानगरपालिकेमध्ये जो प्रचंड मुंबई महापालिका ही सगळ्यात भ्रष्ट महापालिका आहे असं आता सर्वेक्षणाने सांगितलेलं आहे। नाले सफाईच्या बाबतीमध्ये मागे मी सभागृहात म्हटलं होतं की बऱ्याच लोकांनी हात साफ केलेले नाले सफाईमध्ये, मुंबईच्या त्या नाले सफाईच्या प्रकरणात स्वतःचा भ्रष्टाचाराचं वागणूक घालण्यासाठी खरं म्हणजे या त्यांची खरं शासनामध्ये राहण्याची धडपड आहे। अन्यथा शिवसेनेचं तसं अस्तित्व तसं काही फारसं कोणी मानतही नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या पाहिजे किंवा शेतकऱ्यांना पॅकेज दिलं पाहिजे असं म्हणणाऱ्या शिवसेनेला स्वतःला पॅकेज मिळाल्यानंतर ते बाहेर त्याच्यानंतर ते शेतकरी विसरून गेले। त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांना त्यांच्या त्या जंगलातून फोटोग्राफीतून त्यांना परवा वेळ मिळाला आणि मग त्यात जाऊन आले, कुठेतरी बाळावड्यात दौरा करून आले, आत्महत्या शेतकऱ्यांना काहीतरी मदत होईल याकरता। मला असं वाटतं की स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे, एक सरकारमध्ये त्यांना कोणी विचारत नाही, ते नैराश्य प्रचंड आहे त्याच्यामध्ये। मग एक कुठेतरी पाकिस्तानचा मुद्दा काढायचा, सुरेंद्र कुलकर्णींना काळं फासायचं, अरे ते देशाच्या प्रेमाचं सुद्धा किती मोठं बेगडी प्रेम आहे। एका बाजूला माजी परराष्ट्र मंत्रीला मुंबईत बोलवलं म्हणून अंडरसण करायचे,
आणि दुसऱ्या बाजूला केंद्रामध्ये मंत्री होताना आनंद गीते त्यांचे जे मंत्री आहेत त्यांनी नवाज शरीफ म्हणजे पाकिस्तानचे विद्यमान प्रधानमंत्री त्यांच्या उपस्थित शपथ घ्यायची. म्हणजे मला असं वाटतं की त्यांचं काय देशप्रेम वगैरे काही नाही आहे. ते सत्तेसाठी खरं म्हणजे त्यांचा आटापेटा चाललेला आहे. सत्तेत अधिक वाटा मिळावा. दुर्दैवानं त्यांची सुद्धा दखल आता भारतीय जनता पक्ष घ्यायला तयार नाही.